हाय गाईज, तर मी निघाली आहे आई सप्तशृंगीच्या दर्शनासाठी नाशिकला. तिला वणीची देवी पण म्हणतात. हे जे तुम्ही डोंगर पाहू शकता, इथे आई सप्तशृंगीचं मंदिर आहे. मस्तपैकी एकदम छान असं वेदर असताना आम्ही तिथे गेलो. एकदम छान मनाला शांती देणारं ते ठिकाण आहे. तो 51 शक्तिपीठापैकी एक शक्तिपीठ आहे. अर्धशक्तिपीठ हे देवीचं मंदिर आहे. इथे जाण्यासाठी 518 पायऱ्या आहेत. पण आम्ही रोपवे गेलो होतो. रोपवेचं तिकीट पर पर्सन 120 रुपये आहे, ज्यामध्ये आपण जाणं आणि येणं दोन्ही पण इन्क्ल्यूड करू शकतो. हे महाराष्ट्र शासनाने बनवले अत्यंत छान अशी रोपवे पद्धत आहे, जी फुल्ली ऑटोमॅटिकवर बेस्ड आहे, ज्याच्यामध्ये आपण 120 रुपीज पे करून जाऊ शकतो. आणि वयस्कर आजी आजोबा ज्यांना काही त्रास होतो त्यांच्यासाठी लिफ्टची सोयसुद्धा आहे. पायऱ्या चढण्याची गरज नाही आहे. आम्ही सगळे मस्त रोपवेमध्ये बसलो. रोपवेचा नजारा पण खूप छान दिसत होता एकदम वरून आम्हाला. आणि त्या दिवशी एवढी गर्दी, शुक्रवार असल्यामुळे मंदिरात खूप जास्त गर्दी होती. नाहीतरी आम्हाला रोपवेने जायला पण 3 घंट्याची वेटिंग करायला लागली. एवढा वेळ प्रत्येक वेळेस लागत नाही असे आम्हाला सगळेजण सांगत होते. तुम्ही बघू शकता, इतका छान नजारा रोपवेमधून दिसत होता. आणि पलीकडच्या साईडने गडाला येण्यासाठी पायऱ्यासुद्धा आहेत. इथे आई सप्तशृंगीने महिषासुरांचा वध केलेला आहे. पायऱ्यावरून येताना तुम्हाला महिषासुरांची मूर्ती प्रतिमा पण ठेवलेली दिसेल. आता आम्ही रोपवेने आलो होतो आणि तिथे वर आल्याच्यानंतर एक माकड मस्तपैकी चिप्स खात होते. तुम्ही बघू शकता किती जास्त तब्बल खूप गर्दा होता. आम्हाला दर्शनासाठी 4 तास लाईनमध्ये लागायला लागलं. रोपवेने यायला पण आणि वर पण आम्हाला 1 घंटाचा वेळ लागला. पण वरून जो व्ह्यू दिसत होता ना, आणि आईचे जे दर्शन झाले ना, बस मन मोहून टाकणार. एकदम सुंदर अशी भव्य दिव्य प्रतिमा. जवळून फोटो घेणं अलाउड नव्हतं. दुरून जशा प्रकारे फोटो आला मी तशा प्रकारे घेतला. तुम्ही बघू शकता आई किती सुंदर दिसते, किती सुंदर मन मोहून घेणारं रूप. इथे तुम्ही जे पण मागसाल ना, ते 100% पूर्ण होईल. फक्त इच्छा तुमची पूर्ण होणारच अशी आईची. बघा. तुम्ही मंदिर पण पाहू शकता कसं एकदम दगडामध्ये खोदलेलं आहे. तो जो दरवाजा एंट्रन्ससाठी आहे ना, तो इतका छान आहे. आता आम्ही दर्शन घेऊन रिटर्न येताना बरेचसे क्लिप घेता आले नाही, कारण खूप जास्त गर्दी होती आणि खूप जास्त आरबळा होत होता. त्यामुळे जेवढं घेऊ शकली तेवढं तुमच्यासोबत मी शेअर करत आहे. आणि हे आम्ही परत रिटर्न येताना रोपवेला काहीही गर्दी नव्हती. आम्ही इझिली येऊ शकलो, कारण रिटर्न येताना बरेचसे म्हणजे वेटिंग वगैरे काही नाही आहे. डायरेक्ट तुम्ही जाऊ शकता, नो प्रॉब्लेम. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा.